चषक आणि त्या सोबतीनं प्रथम ते पंचम क्रमांकाचे आकर्षक झाले ते मानाचे करंडक लाभलेले आहेत. मान्यवर अमित दादा कारभारी यांचा सन्मान सध्या मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर अक्षय दादा कारभारी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील एक फार मोठं नाव आहे आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती आपण संपन्न करत आहोत. जयदी शेळके यांच्या शुभ हस्ते अक्षयदादा कारभारी यांचा सन्मान होतोय. आपल्या माणसांचा आपल्या स्पर्धेत आपलेपणानं केला जाणारा हा सन्मान अक्षयदादा कारभारी यांना मुख्य मंचावरती आपण सन्मानित करतोय, ज्यांची नुकताच सध्याची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. तदनंतर मुख्य मंचावरती महेशजी भंडारी उपस्थित झालेत. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं महेशदादा भंडारी यांचाही सन्मान आपण संपन्न करतोय. पद्माकरजी फोपे यांच्या शुभ हस्ते महेशदादा भंडारी यांना आपण सन्मानित करत आहोत. चला मॅच एका बाजूला कंटिन्यू करा. ऑफिशियल्स मयूर मार्के सर, त्याचबरोबर सागर कापडी सर. महेशदादा भंडारी यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर प्रकाशदादा कारभारी आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मणजी गवळी यांच्या शुभ हस्ते प्रकाशदादा कारभारी यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. फार मोठ्या संख्येने एसकेटी शक्ती ग्रुप कंपनी महाराष्ट्र राज्य, अमितदादा कारभारी, अक्षयदादा कारभारी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी नुकताच उपस्थित झालेला त्या सर्वांचं स्वागत आहे. प्रकाशदादा कारभारी यांचा सन्मान सध्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. तदनंतर मिलिंदजी पाटील आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. भाऊदादा शेळके यांच्या शुभ हस्ते मिलिंदजी पाटील यांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. एसकेटी ग्रुप कडून संपूर्ण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आणि प्रथम ते 5व्या क्रमांकाचे आकर्षक झळाल ते करंडक आम्हाला लाभलेले आहेत. या आपल्या सर्व ऑफिशियल्स मेंबरचा सन्मान होतोय. यानंतर आणखीन एक व्यक्तिमत्व जे आपल्याला मांडवराच्या भूमिकेत मुख्य मंचावरती लाभलेले गोरखजी जाधव यांचा सन्मान यानंतर आपण संपन्न करतोय. जयदी शेळके यांच्या शुभ हस्ते गोरखजी जाधव यांना आपण मुख्य मंचावरती सन्मानित करत आहोत. संपूर्ण स्पर्धेसाठी एसकेटी ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच सामनावीर चषक आणि त्या सोबतीनं प्रथम ते पंचम क्रमांकाचे आकर्षक माळाचे झालेले ते करंडक आम्हाला लाभलेले आहेत. त्याचबरोबर सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा संयोजक समितीच्या वतीनं एसकेटी शक्ती ग्रुप कंपनी महाराष्ट्र राज्य, श्रीमान अमितदादा कारभारी, अक्षयदादा कारभारी, महेशदादा भंडारी, प्रकाशदादा कारभारी, मिलिंददादा पाटील, गोरखदादा जाधव आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जे शिवड आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय मुरबाड टेनिस क्रिकेट जगताच्या शिरपेच्यात मानाचा आणि सन्मानाचा तुरा रोवणारी अर्थातच नाईट धमाका देशक डोंगरनावे 2026 क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व. महाअंतिम रजनी, आजची अखेरची रजनी. 10 आदिवासी टीम्स आज स्पर्धेत सम्मिलित होताना पाहायला मिळतात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर ऑनलाईन व्ह्यूवरची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण मांडेवरांचा सन्मान देखील करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती एकंदरीत बनलेले आहेत त्यात 4 धावा. सचिन लांगी ज्याच्या बॅटमधून 1 चौकार, 5 डॉट बॉल आणि त्याची सोबत संकेत देतो जो सध्या आपल्याला पाहायला मिळेल स्टॅकर एंडला. चला मॅच आता कंटिन्यू करावे लागेल. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. संकल्प स्पोर्ट्स मुळे अगदी भिवंडी विभागातून दाखल झालेला संघ आणि त्यांच्या विरोधात माळिनगाव. सिरीज आसनगाव संघ यानंतर इनॅक्शन असेल. आसन हे सिरीज दोन्ही टीम्स रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होतोय. चालू सामन्यात टॉस जिंकत बॅटिंगचा धाडसी निर्णय ऑस्ट्रेलियन स्टाईलने बेधडक फलंदाजीला पसंती दिलेली आहे. स्मिथ 11 अंबेरपाडानं बॅकफुटवर जात असताना हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला, निघाला थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. स्कोर सध्या आपण बघत आहोत स्थिर 4 धावा. सध्या दाफलकावरती हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता या क्रीडानगरीवरती वाढू लागली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल निघाला लेफ्ट फॅक्टर ऑन. विकेट किपर आणि त्या शोभतीनं शॉट थर्ड बॅट शॉट फालेगला बीट करत लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे या लकी 4 धावा. चौकार
ऑलरेडी P1 मध्ये अवघ्या 4 धावा बनलेल्या होत्या आणि सध्याच्या घडीला या सामन्यात सचिनकडून अपेक्षित स्टार्ट मिळाला नाही, पण आता संकेतला शुभ संकेत मिळालेले आहेत. लक फॅक्टर ऑनर हा लकी 4 सध्या येतोय. चौकारा सहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड, 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, गोलंदाजी खऱ्या अर्थानं बलस्थान आहे टीम मेचकरवाडी क्रिकेट संघाचा. कशेळे कर्जत विभागातून फार दूरवरचं अंतर कापत हा संघ आज या स्पर्धेत सम्मिलित झालेला आहे. बॅटिंग टीमनं आता चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला टीव्ही अंपायरची मदत आता घेतली आहे. थर्ड अंपायर जयेश शेळके सर आपल्यासोबत कंट्रोल वॉर रूम मध्ये जॉईंट होत आहेत. टीव्ही अंपायरची मदत आता घ्यावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. बॉलचा फिनिश पॉइंट काय, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल फेअर बॉल, बट आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. टीव्ही अंपायर सध्या आपल्या समेत कंट्रोल वॉर रूम मध्ये चर्चा करतात. एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टींचा विचार आता होतोय. फेअर बॉल सिरीज योग्य बॉल कळवण्यात आलेला आहे. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या स्मिथ 11 अंबेर पाडांना डॉट बॉलची झाली सांगता. धावा संख्या स्थिर 8 धावा दाफल कव्हर. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ब्लँड स्विंग ऑफ द बॅट, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, पुणे बुलढाणा फटका. चेंडूबाटचा संपर्क करता आला नाही. आणखीन एक डॉट बॉल, चांगला दबाव आता या षटकात बनवलाय तो गोलंदाज कैलाशनं. स्टील 2 टू गो. सध्या गोलंदाजी बोलत्याच फॉर्म मध्ये, बनाड चर्चेमध्ये. यावेळेला मिसलॅम स्ट्रोक, फिल्डर डीप मधून उपस्थित झालेत. अगदी त्यांच्या समोर बॉल टप्पा पडलाय. सेकंडचा कॉल आहे. थ्रो थोडा लेझी आलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव तितक्याच वेगानं कंप्लीट करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या दाखल करते एकंदरीत या 2 धावेसहित अंकित होत असताना आपण बघत आहोत. ते सध्याच्या घडीला 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. यावेळेला स्लॉक स्वीपचा प्रयत्न, मिसलॅम स्ट्रोक, बॅकवर्ड स्कोरलेगचा फिल्डर उपस्थित झालाय. चांगलं जजमेंट, फिल्डरनं कमालीचे एफर्ट केलेत आणि अखेरीस पहिला फलंदाज आता बाद होतोय. अखेर धावांसाठी संकेतचा संघर्ष आता संपुष्टात आलाय. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला फलंदाज माघारी. 10 ला पहिला झटका. स्मिथ 11 अंबेर पाडाला फलंदाज बाद. इकॉनॉमिकल कामगिरी कैलासकडून दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण बघत आहोत. 6 धावा खर्च करत असताना महत्वाचा एक धक्का त्यानं दिलेला आहे. 2 षटकात धावांसाठी स्ट्रगल सध्या आपण बघत आहोत स्मिथ 11 अंबेरपाडा क्रिकेट संघाचं. नवीन बॅटर बॅटिंगसाठी इंटायर होतो कुमार. ए सिरीज कुमारची नियुक्ती आता टॉप ऑफ द ऑर्डर सध्याच्या घडीला 3ऱ्या क्रमांकावरती करण्यात आलेली आहे. या बॅटरकडे क्षमता आहे, या बॅटरकडे ती गुणवत्ता आहे आणि कठीण काळात त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. टीमसाठी बिकट परिस्थितीत जो खेळाडू उभा असतो तोच खरा खेळाडू असतो आणि पायसे आता ती संकटमोचक, ती तारणहार कामगिरी या निर्णायक पहिल्या डावात साकारेल का संजय सोबतीनं फलंदाजी करत असताना कुमार. षटक सुरू होते सध्या 3रं बॉलिंग मार्कवर. बॉलर तयार होतोय नैनेश. ए सिरीज दोन षटकात माफक 10 धावा दाफलकावर. लो स्कोरिंग बॅटल. ज्या पद्धतीने सध्या दाफलकाची सद्यस्थितीला गती आपण बघत आहोत, धावांचा जो वेग बघत आहोत, त्यामध्ये पूर्णपणे दबदबा सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीम जय सोमसाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडी क्रिकेट संघाचा. कर्जत कशेळे विभागातून फार दूरवरचं अंतर कापत आज विजयाचं स्वप्न घेऊन हा संघ स्पर्धेत दाखल झालेला आहे. षटक सुरू होते. 3रं गोलंदाज तयार नैनेश. पहिला बॉलवर आक्रमण केलं. पहिला बॉल भिरकावलाय लॉंग आउट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन लांगीच्या बॅट मधून आता कडक सिक्सर. पहिल्या बॉलवर आता 3ऱ्या षटकात भव्य स्वागत झालेले गोलंदाज नैनेशचं. षटकारासोबत सध्या टीमची धावसंख्या दाफलकावरती वेगानं फ्लाय होत असताना, उंचवडी येत असताना
एकूण मार्गस्थ होती ती 16 ऑन बोर्ड, 16 धावा सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर. सचिन लांगिया खरं तर व्यावसायिक खेळाडू नेहमीच कर्जत तालुक्यात फार मोठ्या टीम्सला ॲज अ फ्रँचायझी प्लेअर तो रिप्रेझेंट करत असतो. तो एक वेगळा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. सध्याच्या घडीला एसकेडी शक्ती ग्रुप, महाराष्ट्र राज्य अँड ऑल कंपनी, संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आपली रजा घेतो. त्या सर्वांचं पुन्हा एकदा संयोजक समितीच्या वतीने आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. श्री रमेशजी कारभारी, अक्षयजी कारभारी, महेशजी भंडारे, प्रकाशजी कारभारी, मिलिंदजी पाटील, गोरखजी जाधव, एसकेडी शक्ती ग्रुप कंपनी, महाराष्ट्र राज्य या सर्व आमच्या लाडकी अतिथींचं पुन्हा एकदा संयोजक समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक ससने सरस स्वागत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल राऊंड विकेटनं आता हलकासा अँगल बनवत असताना निघालाय बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल, धावसंख्या सध्या स्थिर, स्कोर आपण बघत आहोत 16 धावा. एसकेटी ग्रुप महाराष्ट्र राज्य ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आणि त्याचबरोबर प्रथम ते 5व्या क्रमांकाचा आकर्षक ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. या सर्व आमच्या मान्यवरांचे पुन्हा एकदा शतशः आभार आम्ही व्यक्त करत आहोत. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केलाय, गुल केलाय, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, गॅप मोठा नाही, धावांचा तोटा, निघालाय बॉल, एक टप्पा घेत डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टीमची धावासंख्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड, 20 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला नेक्स्ट मॅच रेडी व्हावं लागेल. JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरी आणि त्यांच्या विरोधात एक सिंगल धाव, धावसंख्या 21-21, स्टील 2 टू गो. यावेळेला टोक्रशर यॉर्कर, फलंदाज बाद, त्रिफळ उद्ध्वस्त, ओयुटिट्स आउट. दुसरा झटका आता लागलाय, तो बॅटिंग करणाऱ्या टीम स्मिथ 11 नंबर पाडाला माघारी परत आहेत कुमार. दुसरा धक्का. नवीन बॅटर अमर आता बॅटिंग साठी दाखल होत आहे. सिरीज आसाने संघ उपस्थित झाला जो यानंतरच्या सामन्यात इनॅक्शन असेल. नल्लेशला मिळते सफलता, नल्लेशला मिळते सुयश. सध्या स्कोर 21, 21 धावा, स्टील 1 टू गो. स्कोर सध्या 21, 21 धावा, 21 ला विकेट, 2 पडलेले आहेत. नवीन बॅटर अमर आता बॅटिंग साठी दाखल झालेत. एसकेडी शक्ती ग्रुप अँड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या स्पर्धेला नुकताच सदिच्छा भेट देण्यात आलेली आहे. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही शतशः आभारी आहोत. सर्वांचा आभार व्यक्त करत आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. नवीन बॅटर अमर. यावेळेला चांगला लेग ब्रेक, बॅटर बीट, विकेट किपर बीट. एक सिंगल धाव मात्र मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न चालवलाय पण आता नकार दिलाय तो सचिननं. एकाच धावेवरती सध्या समाधानी राहावं लागेल. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आलाय, तो एक धाव. याचबरोबर षटकाची झाली सांगता 3 षटकात बनला गेला 22-22, लॉस ऑफ 2. चला हार्ड लक.
स्कोर सध्या आपण बघत आहोत 22-22. 3 फलंदाज बाद झालेत. षटक सुरू होतं. चौथा चला गोलंदाज नियुक्त करा. टीम जे सोमजाय क्रिकेट संघ मेचकरवाडी. बॅटिंग साठी पाहिलं तर सिद्धार्थ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, निर्णायक सामना. दोन्ही टीम समोर कडवं चॅलेंज. पहिला बॉल क्रॉस बॅटेड हिट, बॉल हवेत. फिल्डर मिडविकेटचा उपस्थित झालाय. चांगलं जजमेंट, पण अखेरीस कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज जलाता धरतीला दान झालेला आहे. अमरला मिळतं जीवदान. सिंगल धाबे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 23-23 धाबा. पाहिजे टार्गेट किती धाबेचं सेट होईल. स्मिथ 11 अंबेरपाडा टीम कडून जे सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडी टीम समोर स्कोर बोर्डर धावा बनलेला आहे 23-23. लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 5 मोर डिलिव्हरीज टू गो. सचिन लांगी कडून आता काउंटर अटॅक अपेक्षित आहे. यावेळेला चांगला बॉल राऊंड विकेट ना. आणखीन एक वेगवान बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली संगता धावा सध्या स्थिर 23-23 धावा. एसडीच पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार आहे सिद्धार्थ. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये मिडविकेटला फिल्डर कुणाल उपस्थित झाले. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि त्या दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात आता फलंदाज अमरला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. 24 ला याच बरोबर लागलाय. सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन रोशन आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्ट्राइक मात्र सचिन कडे असेल, ज्याने आतापर्यंत 12 चेंडूत 16 धावेचं वैयक्तिक योगदान दिलंय. थोडा स्लो बट स्टडी परफॉर्मन्स त्याचा राहिला. पण आता 3 चेंडू बाकी आहेत. पार द्यान 35. 35 पेक्षा जास्त टोटल या सामन्यात आता उभारावी लागेल. स्कोर कराव्या लागतील धावा तर आणि तरच स्मिथ 11 अंबेरपाडा टीम सेकंड इनिंग मध्ये फाईट बॅक करू शकते. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकलेला बॉल चांगला फिरवलाय. लाईन रीड करता आली नाही. सचिनला टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं फिंगर मोड केले होते. चांगला लेग ब्रेक टाकलाय. रायटी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर फ्लाइट घेत सरळ निघालाय बॉल बाहेरच्या दिशेनं. गुड बॉलिंग. डॉट बॉल. स्टील 2 टू गो. धावसंख्या 24. आता वेगात टाकलाय बॉल. एक्सप्रेस डिलिव्हरी पूर्णपणे अचंबित केलंय. व्हेरिएशन आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत गोलंदाजाकडे असलेला एक्स्ट्रा पेस. सध्या पूर्णपणे फलंदाज सचिनला डॉमिनेट केलेलं आहे. बॅक टू बॅक सेकंड डॉट. धावा संख्या सध्या स्थिर 24 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे आला. शॉर्ट फन लेगला चांगलं बॅकअप. चौथ्या षटकाची झाली सांगता एंड ऑफ 4th ओव्हर. पहिल्या डावात बनल्या गेल्या त्या माफक 25 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात मात्र 26 धाब्याचं टार्गेट सेट होतंय. जय सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडी क्रिकेट संघासमोर 26 टू विन. चला ओपनर्स रेडी करावे लागतील. चला समालोचन कक्षात जॉईंट होतील प्रकाशजी बला. थँक्यू. अगदी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला. जिथे फलंदाजी करत असताना आपण पाहायला गेले तर अंबेरपाडा संघाला पाहिले ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये भरपूर लुझिंग फलंदाजी मात्र केली आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहता आता चेसिंग करत असताना मेचकरवाडी संघ. चला लगेचच फलंदाज एंटर करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये मेचकरवाडी टीम. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल माळीनगाव त्यांच्या विपक्षात संकल्प स्पोर्ट्स मुहे. या 2 टीममध्ये दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचं आहे. कदाचित माळीनगाव संघाच्या जागेवरती आसानी संघ जो मात्र इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. लो स्कोरिंग बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आजची अंतिम रात्र या स्पर्धेच्या आपण अनुभवतोय. सातत्यानं जर पाहायला गेलं तर
खूप चांगल्या चर्चेची स्पर्धा आपण पाहिली आहे. भरपूर सारे विक्रम देखील आपण संपूर्ण प्रत्येकी रात्रीमध्ये पाहिलेत आणि आजची शेवटची रात्र या स्पर्धेची आपल्याला बघायला भेटेल. चला बाटर पाठवा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण बघू शकतायत जय सोमजाई माता मेस्करवाडी संघ या सामन्यामध्ये बघायला भेटतो. आता फलंदाजी करत असताना 26 धावेचं टार्गेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना मेस्करवाडी संघ आपण बघता आपली टापोडोची फलंदाजी जी मात्र इथून एंटर करते. संजू आणि कैलास हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथून एंटर होत आहेत. लो स्कोरिंग बॅटल आपण बघतोय. 24 बॉल 26 धावा या सामन्यामध्ये डिफेन्स करत असताना अगदी स्मिथ 11 आंबेरपाडा या संघ या सामन्यामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. त्याच्यानंतर आमची संपूर्ण टेक्निकल टीम जी मात्र इथे पूर्णपणे सेट झालेली बघायला भेटते. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी आपण अनेक भागामध्ये अनेक देशामध्ये आणि त्याचबरोबर अनेक जिल्ह्यामध्ये आणि अनेक तालुक्यामध्ये नेण्याचं काम जे मात्र इथून केलं जात आहे. चांगले क्लॅरिटी विथ क्वालिटी जे मात्र या .inच्या माध्यमातून आपण बघतोय. सामन्याच्या दिशेने जाऊया लगेचच. इथे आपण पाहतायत ओपनिंग प्लेयर्स मैदानामध्ये एंटर झालेत. चला विनंती असेल समोर जी 4 व्हीलर आपल्याला पाहायला भेटते त्या 4 व्हीलरची आपण लाईट थोडीशी ऑफ करा. यस धन्यवाद. सामना सुरू होतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये आंबेरपाडा टीम कडून सचिन दाखल झालेत. पहिला बॉल इनसाइड आउटला फटका चांगला आहे. सुरुवात जबरदस्त दिली आहे फलंदाजी करत असताना. खेळपट्टीवर आपण बघताय बॅटर संजूने. पूर्णचा जर पाहायला गेलं तर पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये फटका चांगला होता. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्ले म्हटला तर फलंदाजांसाठी फुल चान्सेस आणि त्याच्यानंतर गोलंदाजांसाठी हाफ चान्सेस अशा पद्धतीचा हा पॉवर प्लेचा खेळ आपण बघतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्यात. बॅटिंग करत असताना आपण बघताय या सामन्यामध्ये मेस्करवाडी संघाला फिल्डिंग मध्ये चर्चा करायला गेले तर आपण बघू शकता 38 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगली फिल्डिंग सेट केली आहे. चॅलेंजिंग आहेच आहे. 24 बॉलमध्ये 26 धावा रोखणे या मॅच मध्ये स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला. परंतु चॅलेंज स्वीकारावं लागेल कारण नॉकआउटचा सामना आणि दुर्बलचा प्रवास तुम्हीही केलाय. पुढे ठेवलं ऑन साइडला लॉफ्ट करतायत. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला बॅटर संजू बघायला भेटतोय ज्याच्या बॅटमधून चेंडू जाईल क्विकली ऑन साइड सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ऍक्शन रिप्ले वरती जाऊया. पूर्णपणे जर पाहिलं तर कनेक्शन मिडल ऑफ दी बॅट ने दिले आणि सरळ ऑन साइड लॉंग ऑनला क्लिअर होत असताना चौकार आपण बघतोय. स्कोरबोर्ड 6 धावा. मॅच मध्ये आपण बघाल 26 धावा रोखणं इथून कितपत जर पाहायला गेलं तर पूर्णपणे कठीणच आहे या मॅच मध्ये स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला. सचिन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिलं P1चं षटक इथे प्रगती पथावर आपण पाहताय. सामना चांगला आहे. मैदानामध्ये लो स्कोरिंग मॅच जी मात्र इथून प्रेक्षक अनुभवत आहेत. पुढे ठेवले संजू. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो ते मिसामिंग आहे. कनेक्शन इथून चुकीचं होत असताना आपण बघताय बॅटर संजूच्या बॅटवरती आणि त्याच्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू वरती संपादित करत असताना सचिन जबरदस्त असेल. पहिला विकेट. अगदी आपण बघतायत बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये 8 धावेवरती मेस्करवाडी संघाला पहिला लॉस जो मात्र या सामन्यामध्ये बनलेला आहे. यस थोडीशी माफी असावी. एक्झॅक्ट स्कोरबोर्डला 6 धावा आपण बघतोय या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना मेस्करवाडी संघाच्या. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी हरी तिथे दाखल झाले. चला टीम मीटिंग करायची नाही दोन्ही टीम्स. वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवतोय. वेळेमध्ये कॉपरेटिंग ठेवा. अच्छा रात्रीमध्ये आपण बघू शकतायत रेग्युलर फॉर्मॅट रेग्युलर लॉट्स आणि त्याच्यानंतर व्यतिरिक्त ज्या मॅचेस आपण बघतोय आजची फायनल निगट आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने अगदी या स्पर्धेसाठी कॉपरेटिंग करायचं आहे. 6 धावा दाखल का बढतेत मैदानामध्ये आपण पाहताय. नवीन बॅटर तिथे हरी एंटर झाली आहेत सामन्यामध्ये. इथून पहिला ब्रेक थ्रो गोलंदाजी करत असताना स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला मिळाल्या सचिनच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये. हो वेगवान चेंडू गती भरपूर आहे. टप्पा नियंत्रणामध्ये वापरतात गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाज सचिन. गतीवरती नियंत्रण नाही तितकंच ठेवणं गरजेचं आणि या मॅच मध्ये आपण बघतायत
सचिन नियंत्रण ठेवून गोलंदाजी करतायत. 6 जबाद फलकावरती आहेत. सामना अशीच गोलंदाजी राहिली तर शेवटपर्यंत बघायला खूप सारी मजा येईल. पुढे ठेवले बॅटफ्लो पासून चेंडू लांब ठेवतात गोलंदाजी करत असताना सचिन. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर फलंदाजीला मात्र इथून भरपूर मुश्किल आणि दिक्कत जी मात्र इथे बनलेली आपण बघतोय. 6 जबाद फलकावरती आहेत. या दरम्यान आदरणीय साहिल दादा रोठे यांचं शुभागमन झालेलं पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर अनिश दादा कुर्ले हे इथे उपस्थित होत आहेत. नक्कीच दोन्ही दादांचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या, असं नसतं व्हायचंय. 7 धावा फलकावरती चर्चा खूप करतायत गोलंदाजी करत असताना सचिन. हाफ ट्रॅकर बॉल मैदानामध्ये अगदी आपण बघतायत. बॅटर स्ट्रायकर एंडला हरी मात्र इथे बॅटिंग करत असताना लागोपाठ 3 चेंडू मिस झालेत. आणि तदनंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये या स्कोरबोर्डला आपण बघतायत 6 चेंडूचा सामना करत असताना मेस्करवाडी संघ 1 विकेट 6 धावा फलकावरती आहेत. अगदी मॅचमध्ये बारीकपणे जर लक्ष टाकलं तर इथून सामना बनवायला सुरुवात केली आहे स्मिथ 11 आंबेरपाडा टीमने. 18 चेंडू 20 धावेची गरज. मॅचमध्ये संकटामध्ये जरूर आहे आंबेरपाडा संघ, परंतु इथून याच संकटामधून बाहेर पडावं लागेल आंबेरपाडा टीमला. चला फास्ट घ्या, वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. त्याचबरोबर संकल्प स्पोर्ट्स मोरे टीमचे कॅप्टन्स आपण मॅनेजमेंट कमिटीकडे रिपोर्टिंग करा. 18 बॉल 20 धावेचं इक्वेशन आपण बघतोय. येणारं दुसरं षटक जर इथून याच लेमध्ये राहिलं तर आज सामना शेवटपर्यंत पाहायला खूप सारी मजा येईल. जी चर्चा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना ओव्हरऑल केली आहे गोलंदाज सचिनने, त्याच लेमधून आणि त्याच लिमिटमधून हा सामना खेळावा लागेल गोलंदाजी करत असताना आंबेरपाडा टीमला. चला फास्ट घ्या, अधिक समय घेत आहेत आंबेरपाडा टीम. अगदी आपण बघू शकाल वेळेमध्ये तितकंच कॉपरेटिंग ठेवायचं आहे. फिल्डिंग मधून इथून फैलाव केला जातोय. चला फास्ट घ्या, आंबेरपाडा संघ 6 धावा फलकावरती आहेत. मैदानामध्ये गोलंदाजी मार्क पडते इथून दुसऱ्या षटकामध्ये. याच दरम्यान आपण पाहताय आमचे सन्माननीय आदरणीय विशालदादा मळेकर यांचं इथे शुभागमन झालेलं आपण बघतोय. दादांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि त्याचबरोबर आपण बघतायत आमचे जयदादा धस यांचंही शुभागमन झाले. दादांना विनंती असेल की आपणही व्यासपीठावरती या, आपलंही सहर्ष स्वागत आहे. सामना चांगला आहे. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतायत आदरणीय जयदादा धस यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले मुरे संघाला, जो खरं तर नेक्स्ट बॅटलमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला भेटेल. JD11 हा संघ आपण पाहणार आहोत. 8 धावा फलकावरती त्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला मात्र मेस्करवाडी संघ. कैलासवरती भरपूर जिम्मेदारी आहे आणि तीच जिम्मेदारी इथून पेलावत असताना कैलास चेंडू पाठवला फायनल सीमारेखेच्या पलीकडे. यस स्वीट साऊंड, मधुर आणि चिकना सिक्सर. पूर्णतः जर पाहिलं तर इथून सामन्यामध्ये शिरकाव नोंदवला जाईल. चेसिंग करत असताना या सामन्यामध्ये मेस्करवाडी संघाच्या माध्यमातून 14 धावा फलकावरती आपण बघतोय. सामन्यामध्ये इथून वाटायला सुरुवात झाली की अगदी आपण बघू शकतायत 100ली हा सामना जर पाहायला गेलं तर इथून मेस्करवाडी संघाच्या पाडामध्ये झुकू शकतोय आणि ऑलरेडी झुकलेलाही आहे. चला फास्ट ठेवायचा दोन्ही संघ, सामना कंटिन्यू खेळवायचा. अगदी आपण बघता आजच्या लॉट्स मध्ये 10 संघाचा सहभाग जो आपण बघतोय त्यामधून एक संघ जो अंतिम त्याचबरोबर आपण नेक्स्ट मॅच अगदी बघतायत JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्यांच्या विपक्षात आसाने संघ. या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करायचं आहे. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला आपण बघतायत. याही चेंडूवरती तिथे फसरनचा प्रयत्न बॅटर खेळपट्टीवरती. कैलास मात्र सुरेख करतायत. सिंगल मिळाली जाईल. स्कोरबोर्ड इथून पुन्हा एकदा जर पाहिलं तर अगदी आपण बघतायत 15 या स्कोरबोर्डला. चला टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल आसाने विपक्षात अगदी आपण बघू शकाल JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे
या दोन टीम मध्ये पुढचा सामना आपण पाहणार आहोत आणि या सामन्याचा टॉस तिथे टॉस बॉक्स मध्ये होतोय. आजची रात्र जी मात्र या स्पर्धेची खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायला मिळते आहे. हाफ ट्रॅकर बॉल थोडंसं जर पाहिलं तर इथून शपल होत असताना फटका क्रॉस बॅटनं घेतला. फलंदाज खेळपट्टीवरती हरीने सिंगल मिळाली जाईल. या मॅच मध्ये आपण बघतायत सिंगल डबल्सला जरी देखील प्राधान्य दिलं मेस्करवाडी टीमने तरी देखील आपण बघू शकतायत वन साइड हा सामना जिंकू शकते मेस्करवाडी संघ. 26 धाबेचे टार्गेट म्हटलं तर 24 बॉलमध्ये मोठं लक्ष नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर कधी कधी याच छोट्या धाबा देखील मोठ्या झालेल्या पण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे वेळ येईल ती ठरवेल की हा सामना कोण जिंकेल. मिड विकेटला फटका चांगला होता बॅटर कैलासच्या बॅटमधून. सिंगल याही बॉलवरती मिळतीये. स्कोरबोर्डला 17 धाबा. आणि जो पुढचा सामना आपण पाहणार आहोत तिथे आसाने सगळे नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आहे आणि अपोजिट अगदी आपण बघू शकतायत JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ जो मात्र अगदी फलंदाजी करत असताना पाहायला भेटणार आहे. सतरा धाबा दाफलकापर्यंत आपण बघतोय. सध्या तरी मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना कुमार हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढे ठेवले बॅट मधली आतली थोडीशी टॉपेज बनतीये. शॉट फाईन. इथे जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करतायत. सेकंडचा प्रयत्न आडा करता इथून या बॉलवरती आपण बघाल तिसरीचा प्रयत्न आणि आता इथे घडले काय मैदानावरती हो भरपूर मोठी चुकी. या चुका मैदानाच्या आतमध्ये जर बघायला गेलं तर इथून अगदी स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला भरपूर काही सांगतायत. यस सागर सर बॅटकट की 22 एक्झॅक्टली यस बॅटकट मधून या 3 धाबाच्या मात्र इथे या दाफलकावरती एकवडल्या जात आहेत. स्कोरबोर्डला आपण बघाल मेस्करवाडी संघ 20 धाबेवरती. रनचेस सोपा झाल्या सामन्यामध्ये आपण बघताय पूर्णतः इथून हावी वाटतोय मेस्करवाडी संघ. 12 बॉल 6 धाबा म्हणजे इथून या सामन्यामध्ये वन साइड जो खेळ इथून दाखवत असताना मेस्करवाडी संघ आपण बघतोय. चला वेळ घ्यायचा नाहीये. स्मिथ 11 आंबेरपाडा टीम थोडंसं अगदी वेळेच्या माध्यमातून आज आपण अगोदरच लेट आहोत आणि त्यामुळे संपूर्ण टीम्सला विनंती असेल की मॅनेजमेंट कमिटीला आपण सपोर्ट करायचा आहे. स्कोरबोर्डला 20 धाबा आहेत. मॅच मध्ये 12 चेंडू 6 ची गरज. संकेत इथून मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती इंटर होत आहेत. सध्या तरी तिसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेटने इथे मैदानाच्या आतमध्ये संकेत सज्ज झाले आहेत. मॅच मध्ये जर धाबा बनले असता तर अगदी हाही सामना पाहायला खूप सारी मजा आली असती, परंतु सुरुवातीलाच वन साइड इनिंग मध्ये जर पाहायला गेले तर तशा धाबा बनवल्या नाही आहेत आंबेरपाडा टीमने. आणि या सामन्यामध्ये स्पष्टपणे मेस्करवाडी संघ हवी वाटतोय. बरोबर आफील होते आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये मिडल स्टिक वरती सापडत असताना फलंदाज हरी यस लेग बिफोर विकेट. पूर्णतः जर पाहिलं तर इथून बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये मेस्करवाडी संघाला मात्र लॉस नंबर 2 या मॅच मध्ये लागतोय. 20 धाबा दाफलकावरती आहेत सामन्यामध्ये. इथे आपण बघाल स्ट्रॉंग क्षेत्र जरूर आहे मेस्करवाडी संघाचा, परंतु अपोजिट स्मिथ 11 आंबेरपाडा संघ देखील हेच सांगतोय की हा सामना शेवटपर्यंत खेळायचा. आणि इथे गोलंदाजी करत असताना संकेतने एक चांगला संकेत दिलाय विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून रोहिदास जे की खेळपट्टीवरती इंटर होत आहेत. सामन्यामध्ये 11 चेंडू अजून देखील 7 धाबेची गरज. इथे जर हा सामना अगदी शेवटपर्यंत खेळायचा असेल आंबेरपाडा टीमला मग या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना मात्र वारंवार विकेट आणाव्या लागतील. आणि तीच गोष्ट इथून आता चर्चेवरती आणतायत गोलंदाजी करत असताना संकेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट. शॉर्ट थर्ड बँड स्वीप मध्ये आपण बघतायत पकडल्या जाईल. आणि या सामन्यामध्ये 20 धाबेवरती 26 धाबेचा पाठला करत असताना मेस्करवाडी टीमला लागतोय हा तिसरा धक्का. चला बॅटर तयार ठेवायचे आहेत मेस्करवाडी संघ. अगदी आपण बघू शकाल आजचा महत्वाचा डे जो मात्र या स्पर्धेचा आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना संकेत मैदानावरती गोलंदाजी करत असताना इथून या सामन्याचा कायापलट करण्याचा प्रयत्न करतोय. ऑलमोस्ट पलटवार नोंदवावा लागेल या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला देखील. कारण समोरचा व्यक्ती जर तुम्हाला हलक्यात घेत असेल मग तुम्हाला तिथे
अपोजिट प्रत्युत्तर मोजावी लागतात आणि गोलंदाजी करत असताना संकेत 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवतोय. मेस्करवाडी संघाला इथून आपण बघतायत अगदी जर बघायला गेले तर थोडासा बाकफूडला ढकलण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये जरूर आंबेरपाडा संघ करतोय, परंतु चर्चा करावी लागेल अनिकेतची, संकेत या गोलंदाजाची, कारण तिथे येणारा चेंडू ऑन हॅट्रिक. हो, हा चेंडू इथून आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त बॉल टाकतायत गोलंदाजी करत असताना गोलंदाज संकेत. स्कोरबोर्डला इथून 21 धावा. मॅच मध्ये जास्तीत जास्त आपण बघतायत औपचारिकताची मात्र इथे शिल्लक जरूर आहे, बट सामन्यामध्ये अजून देखील आपण पाहू शकता झिजान झोकत असताना आंबेरपाडा संघाचा संकेत. हो, बॅक ऑफ द हँड कमी गतीचा बॉल. त्याच्यानंतर लोब फुल टॉस होता बाटर मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला सुदाम तिथे सॉफ्ट हँडेडने खेळण्याचा प्रयत्न करत होते. हा एक चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. मैदानामध्ये किंबहुना तिथे जर पाहिले तर गोलंदाजी करत असताना संकेतने मात्र हा सामना अगदी पलटायला सुरुवात केली आहे. ज्या प्रकारे म्हटलं जाते की समुद्रांच्या लाटांना घाबरून खरं तर आयुष्याची नौका कधी पार होत नाही आणि जो कोशिश करतो त्याची कधीच हार होत नाही. कोशिश जारी आहे या मॅच मध्ये. आपण बघाल स्मिथ इलेव्हन आंबेरपाडा टीमची, आणि ती कोशिश शेवटपर्यंत यशस्वी होईल का हेही आता येणारी वेळच सांगेल. सुद्धा मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना संकेतने या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर एकसामधून एकच धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर 3 बॉल चाकले टाकले आहेत. संकेत तयार गोलंदाजी मार्कवरती. पुढे ठेवलं समोर एक्सा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न बाटर सुदाम करतोय आणि सुदामच्या बॅटमधून मिळाला जाईल मेस्करवाडी टीमला इथून नेत्रदीपक चौकार. पुढे जर पाहिलं तर इथून अगदी या सामन्यामध्ये अगदी चेस करत असताना मेस्करवाडी संघ मात्र आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती पोहोचलेला बघायला भेटतोय. या चौकाराने मात्र इथून या सामन्याची आवाज बाहेर काढली आहे. 25 बनल्यात, अवघ्या आता एका धाबेची गरज. म्हणजे जर का इथून हा सामना जर पाहायला गेलं तर पूर्णपणे औपचारिकतेमध्ये शिल्लक राहिलेला आपण बघतोय. पुढे ठेवले सेम टू सेम कॉपी बुक स्टाईल. मैदानामध्ये 2 पावले पुढे आले आहेत आणि त्याच्यानंतर क्विक करत असताना परफेक्ट एक्सा कव्हरला येतोय विजयी चौकार. हा सामना जिंकला मेस्करवाडी टीमने. अभिनंदन मेस्करवाडी संघ. हडलक अँड टफ लक अगदी स्मिथ इलेव्हन आंबेरपाडा टीम. चला नेक्स्ट मॅच आपण बघू शकतायत. पुढचा सामना बघायला भेटतोय. एका साईडने जर पाहिलं गेलं तर जेडी 11 संकल्प 11 आपण बघाल मुरे संघ आणि त्यांच्या विपक्षात फाईट करत असताना आपण पाहणार आहोत तो म्हणजेच त्याचबरोबर जो सामना आपण संपन्न झालेला पाहिला मेस्करवाडी संघाने तो सामना जिंकलाय आणि तिथे सामनावीर कैलास ठरतोय. फलंदाजी करत असताना 5 चेंडू 12 धाबेचं योगदान. गोलंदाजीमधून देखील